नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण करतो आहे फ्लॉवर बटाटा आणि ढोबळी याची रस्साभाजी. आता इथे पाहू शकता, त्यासाठी आपण पूर्वतयारी करून घेतली आहे. प्रत्येक रेसिपीसाठी आपली पूर्वतयारी असणं हे खूप गरजेचं आहे आणि आता त्यानुसार आपण पूर्वतयारी करून घेतलेली आहे. त्यामुळे आपली भाजी जी असते ती पटकन तयार होते. तेल देखील तापवले आपण. अगदी थोडं चमचाभर तेल घ्यायचं. गरम पाणी करून घेतलं आहे, त्यामुळे भाजी पटकन तयार होण्यास मदत होते. मीठ आणि साखर. आतापर्यंत व्हिडिओमध्ये मी जी दाखवली ती सगळी फ्लॉवरच्या भाजीची आपली बेसिक तयारी होती. आता मी सांगते की आता हे फ्लॉवर जे आहेत ते आपण तोडून घेतले आणि अगदी बेसिक म्हणजे फक्त अशी फुलं काढून घेतली त्याची. बटाटा अर्धा चिरून घेतलेला आहे, आपल्या आवडीप्रमाणे तो टाकू शकतो. टोमॅटोचा आपल्याला बेस मिळेल थोडासा रस तयार होण्यासाठी. ढोबळी आपण यासाठी टाकली आहे की थोडी चव येते, म्हणून अगदी थोडीशी छान आपली भाजी होण्यासाठी टाकलेली आहे. कांदा, मिरची आणि आलं लसूणची पेस्ट. ही बेसिक तयारी झाली की आपली भाजी पटकन 2 मिनिटात तयार होते. आता पाहूयाच आपण भाजी पटकन कशी करायची ती. हे सगळं साहित्य आपल्या उजव्या बाजूला ठेवून घ्यायचं. पाहू शकता, गरम पाणी, मसाले आणि हे सगळं चिरलेलं साहित्य. आता इथे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. जिरे मोहरी छान तडतडून घ्यायचं. हिंग, कांदा आणि मिरची, साखर, मसाले. आता या कांद्यासोबत कांदा आधी परतून घेतला आपण छान 1-2 मिनटं आणि त्यानंतर सगळे मसाले आपण जे काढून घेतले ते मिरची पावडर, दही, गरम मसाला, हळद आणि काळा मसाला. आता हे छान मसाले आपण कांद्यासोबत आधी परतून घ्यायचे. टोमॅटो, आलं लसूण पेस्ट वगैरे हे ओले पदार्थ टाकण्याच्या आधी. आता यात आपल्याला टोमॅटो टाकायचा. टोमॅटो टाकल्यानंतर इथे पाहू शकता थोडं मसाले आपण अजिबात जास्त परतू द्यायचं नाही. लगेचच टोमॅटो छान आपल्याला गुलाबी रंगावर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. पाहू शकता टोमॅटो छान आपला मऊ झाला आहे. आता आपण ढोबळी मिरची ऑप्शनल आहे. जर तुम्हाला तिची चव आवडली तर टाका, आता मी नाही टाकली तरी चालू शकते. बटाटे यातच टाकायचे आणि लगेचच आलं लसूणची पेस्ट देखील. कढीपत्ता टाकला. थोडी कोथिंबीर फोडणीतच. कढीपत्ता आणि कोथिंबीर फोडणीतच टाकल्यामुळे भाजीची चव
आणखीन वाढते. पाहू शकता आपल्या मिक्सिंगला पूर्ण हे जे आपण करतोय मिक्सिंग त्याला छान तेल सुटलं आहे बाजूने, म्हणजे आपलं तयार आहे मिक्सिंग. आता सर्वात शेवटी फ्लॉवर देखील धुवून छान पुसून घेतला आता आपण. या दिवसांमध्ये फ्लॉवर अगदी कोरडा आणि छान येतो, त्यामुळे फक्त धुवून घेतला तरी चालतो. पण इतर सीझनमध्ये आपल्याला तो चेक करून घ्यावा लागतो, कारण त्यामध्ये अळ्या वगैरे असण्याची शक्यता असते. छान धुवून गरम पाण्यातून वगैरे घेतला त्या दिवसांमध्ये थोडा तरी चालू शकतो. आत्ता मी फक्त थंड पाण्याने धुवून सुकवून घेतला आहे. फ्लॉवर एक 2-3 मिनटं परतून झाला आपला की लगेचच त्यामध्ये गरम पाणी टाकायचं. आता आपण झाकण लावून एक शिट्टी करणार आहोत. एक शिट्टी झाली आपली. आता अगदी मोजून 2 मिनटं आपण हा स्लो फ्लेमवर ठेवून लगेच आपण बंद करून घेणार आहोत. अगदी 2 मिनिट फक्त ठेवायचं. पाहू शकता छान अशी आपली रसरशीत फ्लॉवरची भाजी तयार आहे आणि आता मी ती सर्व करणार आहे. मला एवढा रस्सा नको असेल तर एक 5 मिनिटं गॅसवर ठेवून तुम्ही थोडा रस्सा आटवू देखील शकता. भाकरीबरोबर खायचं असेल, पोळीबरोबर, कशाबरोबरही आपण हे सर्व करू शकतो. पाहू शकता